कागल शहरातील 19 कोटींच्या विविध विकास कामांचा शुभारंभ वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते झाला। यावेळी गोकुळचे संचालक युवराज पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती। याप्रसंगी बोलताना नामदार मुश्रीफ यांनी जनतेच्या आशीर्वादामुळेच मतदारसंघात विकास कामं करू शकलो असं सांगितलं। छत्रपती शाहू महाराजांच्या भूमीतील ब्रिटिशकालीन हिंदूराव घाटगे शाळेत महात्मा गांधी आणि अनेक दिग्गज शिकले। त्या शाळेत माझंही शिक्षण झालं। त्या शाळेचा जीर्णोद्धार आणि नूतनीकरणाचं भाग्य मला मिळालं, त्याचा मला सर्वस्वी आनंद असल्याचं त्यांनी सांगितलं। विधानसभेच्या निवडणुकीत विरोधकांनी मोठे डावपेच खेळले, जातीयवादी प्रचार केला, मात्र विरोधकांचे डाव परतवून लावून मी निवडून आलो। पूर्वीची तहसील कार्यालयाची जागा गुपचूप समर्जित घाटगे आणि परिवारानं आपल्या नावावर करून घेतली आहे। ती जागा मॉल किंवा पार्किंगसाठी नगरपालिकेकडे हस्तांतरित करावी, अन्यथा रस्त्यावरील संघर्षाला आणि न्यायालयीन बाबींसाठी त्यांनी सज्ज राहावं असा इशारा मुश्रीफ यांनी यावेळी दिला। याप्रसंगी भैया माने, प्रकाश गाडेकर, प्रवीण काळबर, चंद्रकांत गवळी, रामगोंड पाटील, नवीद मुश्रीफ, नवल बोते, अजित कांबळे, प्रकाश नाळे, संजय चितारी, असलम मुजावर, विवेक लोटे, शशिकांत नाईक, सौरभ पाटील आदी उपस्थित होते।